मोहा घालण्यापासून सुरुवात झालेली आहे या लग्नाची। आणि मोहा आपल्या अनिकेतने नाभिक म्हणून आहे त्याने मोहा घातलेला आहे, अगदी दाढीबिडी केलेली आहे आणि आता पुढील विधी चालू होणार आहे। भाऊ अश्रू या मोहा घालते वेळी मुलाला हळद कुंकू लावते वेळी बघतोय आपण आलेले आहेत आणि ते आनंद अश्रू असतात। कारण पती नसल्यावरती पत्नीचे अश्रू असणं हे साहजिकच आहे, स्वाभाविकच आहे। तर म्हणजे आज स्वप्नीलचं लग्न आहे आणि स्वप्नील भावाला खूप खूप शुभेच्छा देऊया। तर आता वरातीची तयारी झालेली आहे, निघालेल्या वरातीला मी सुद्धा चाललेलो आहे लग्नाला। लांब जायचं आहे, माझ्यासोबत मंगेश वराडी निघालेला आहे। ते बघूया आता नवरा निघालेला आहे मंडपातून गावाकडची वरात। मित्रांनो नवरा नवरदेव निघताना अगदी हळद कुंकुम असं करून निघालेला असतंय बघा, तयारी केली जाते। आई रडते, रडू नका, रडायला सांगू नका तिला, शांत करा। आणि या संपूर्ण निघालेल्या करवलेल्या आहेत, सगळेजण निघालेले आहेत। वाजन सुद्धा वाजवायला सुरुवात झालेली आहे बघतोय आपण। मंडपातून निघतो आपण बघतोय आणि एक पद्धत आहे डोळ्याला पाणी वगैरे लावून जायची। तर मित्रांनो नवरदेव निघाल्याच्या नंतर आपल्याला एक पद्धत असते की चव्हाट्यावर नारळ देणं आणि हे ग्रामदैवत म्हणून सताई देवी म्हणून आपण इथे नारळ देतो। आणि आता नवरदेव नारळ देऊन पुढे निघणार राणीला आणण्यासाठी। बस बस एकदम त्याच्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्माईला नारळ देण्यासाठी नवरदेवाचं आगमन होतं फक्त। इथे सुद्धा नारळ देऊन नमस्कार
आपल्या या लग्नाला खास करून गव्हर्नमेंटच्या म्हणजे MSTच्या आपल्या एसट्या आलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या. पहिली वेळ असा बघतो आपण गावामध्ये एसट्या बोलवल्या आहेत लग्नासाठी आणि बाकी गाड्या सगळ्या प्रायव्हेट वगैरे आहेत. निघालेलो आहे आता. जायचं आपल्याला टोळ बुद्रुक या गावी लग्नासाठी. पहिलीच वेळ आपल्यासाठी. तर म्हणजे आता आलो टोळ बुद्रुक गावाला. किशोर बटावले या लग्नाचे आणि त्यांनी यजमानपद स्वीकारलेलं आहे. सोबत बटावले आहे. सगळे मंडळी जमले जमलेले आहेत आपल्या इथे. सगळे मंडळी आपल्याला दिसते आलेले ठरवले वगैरे सगळे. त्यामुळे सगळ्यांनी अगदी गाव सगळ्यांसाठी नवीन आहे. जरा नवरदेवाला विचारूया. स्वप्न कसं वाटतं आज? काय मनात वेगवेगळं असं काय पद्धत कशी आहे काय माहिती. बरं आपल्यासाठी नवीन गाव आहे आमच्यासाठी पण नवीन आहे. ओके तुला शुभेच्छा पुन्हा एकदा खूप खूप लग्नासाठी. तर स्वप्नील भाऊ आपलं तयार झालेलंच आहे नवरदेवाची सज्ज होऊन आणि सगळी मंडळी आपली आलेली आहे बघा. आणि खास करून आमच्या वहिनी आहे बघा यजमानीन बाई आहे सध्या आजच्या स्पेशल. त्यानं सुद्धा अगदी भार घेतलेला आहे त्यांनी जबरदस्त असा पुन्हा एकदा. स्वप्नील बोल्यावरती उभा राहिलेला आहे आणि आता मंगलाष्टक निर्णय
वरती जायचं नंतर मग शर्ट आणि पुसून घ्या ना रुमाल आहे की शर्ट नवरे मुलगी आलेले सोहळा चालू झालेला आहे, लग्न सोहळा. शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सर्वभूम्र तनया शर्मन्वते वेदिका क्षेत्रानेत्रवते महासुरनरे प्रातात्तया गण्डके पूर्णान् पूर्ण जलसमुद्र सरिता कुर्यां सदा मङ्गलं शिवमङ्गलम् कर्पूरे तिलकं ललाटपटले शरण्यं शिवमङ्गल सार विघ्नेश्वरो विघ्नदूरकारी निर्विघ्नकारी सकलार्थसिद्धि विघ्नेश्वरो विघ्नहरे शिवमङ्गल सुकलं तदेव तारावलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मीगणेश्वराणि शिवमङ्गल सारदेवरात्रिन् इष्टदेवताञ्चे कुलदेवताञ्चे ग्रामदेवताञ्चे श्रीलक्ष्मीनारायणचन्दं गर्भे सार उमामहेश्वरचन्दन सार अतिशैवलग्न सावधान. तर अंगण व्हायचं आपण मस्तपैकी स्वप्नील भावाचं आणि त्याच्या पत्नीचं लग्न आपल्या आटपलेलं आहे. जागृती आणि स्वप्नीलचा संपन्न झालेला आहे आणि आटामाटा त्यांचं संपन्न झालेलं आहे. अगदी मोठ्या चांगल्या गोष्टी वगैरे
अगदी आज फेस्टिवल म्हणजे सण लग्न सोहळा अगदी संपन्न झालेला आहे. खूप खूप अभिनंदन दोघांचंही संतोष पडेल यूट्यूब चॅनलच्या लॉगमार्फत. आणि असंच दोघांनी सुखी जीवन जगावं अशीच मी या विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि सुखी जीवन राहावं. तर पुन्हा भेटूया नक्कीच. स्वप्नीलचं लग्न आलेलं आठवणीने बघायचं आहे.